कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीया विशेष नैवेद्यासाठी आपण आज आमरसपुरी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। हे गव्हाचे पीठ आहे, 2 वाट्या घेतलेले आहे। आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे मी। 2 मोठे आंबे घेतलेत, हापूस आंबे पिकलेले, साल काढून त्याचा गर काढून घेतलेला आहे। हे 4 चम्मच साखर घेतलेली आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी, आणि वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे आमरसमध्ये घालण्यासाठी। पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी लागेल आणि तेल लागणार आहे। एवढ्या साहित्यात आपली डिश तयार होणार आहे। तर एका ताटामध्ये पीठ काढून घेतलेले आहे, चिमूटभर मीठ घालूया त्याच्यामध्ये। आता थोडं पाणी घालून आपला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम पाणी नाही घालायचं, अगदी थोडंच पाणी घालायचं आहे। आता पिठाचा असा आपण घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता 5 मिनिटांसाठी आपण ठेवूया, तोपर्यंत आपण आमरस बनवूया। आता एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा पल्प घालूया आपण आंब्याचा। हापूस आंबे घेतलेले आहेत मी। याच्यामध्ये फक्त 4 चम्मच साखर घातलेली आहे। आणि आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून आपण याच्यामध्ये बर्फाचे खडे घालणार आहोत। मिक्सरला लावतानाच 5-6 असे खडे घेतलेले बर्फाचे। याच्याने आपला कलर जसा आहे तसा राहतो बर्फ घातल्याने। तर नक्कीच घाला, आणि एक्स्ट्रा पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही, ह्याच बर्फाचं पाणी होते याच्यामध्ये। आता हे मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे। बघा असा सुंदर कलर आलाय बर्फ घातल्याने, ब्लॅक वगैरे पडत नाही, जसा आहे तसा आपल्याला कलर भेटते। आता हे आपला आमरस वाटून झालेला आहे। आता आपण वरून याच्यामध्ये वेलची जायफळ पूड घालूया। हे घट्टसर असं वाटून झालेलं आहे। तुम्हाला पातळ हवा असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये। आणि वेलची जायफळ वाटायला नाही घालायची, आपल्या वरूनच घालायची, मग सुगंध चांगला राहते त्याचा। आता आमरस रेडी आहे आपला। आता आपण पुरी बनवून घेऊया। आता आपण पुरी बनवून घेऊया। असं पीठ घ्यायचं हातामध्ये, छोटे छोटे असे लाट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजच्या करू शकता तुम्ही। असे लाट्या करून घेते मी पहिले। तर असे लाट्या करून घेतलेल्या आहेत मी, आता लाटून घेते। अशी एक लाटी घेऊन सुक्या पिठामध्ये घोलवायची आहे। जाडसर आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, चांगली फुलते। अशा प्रकारे आपली पुरी लाटून घ्यायची आहे। सगळ्या पुऱ्या लाटून घेते मी आधी। तर अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण तळून घेऊया। तेल गरम झालेले आहे, आपण तळून घेऊया पुरी। अशी टम्म फुगते। असं घट्टसर पीठ भिजवला ना का अशी आपली पुरी फुलते चांगली, म्हणून घट्टसर पीठ भिजवा। काढून घेते। तर अशा प्रकारे मी सगळ्या बनवून घेते पुऱ्या। अशा प्रकारे आपला आमरस पुरी तयार आहे। तुम्ही सुद्धा यावर्षी नक्की बनवा माझ्या पद्धतीने। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।